लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून आपण सध्या लालबागच्या राजाच्या इथे आहोत। आपण माझ्या पाठीमागे दृश्यांमध्ये बघू शकतो की काय थाटामध्ये लालबागचा राजा विराजमान झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात गर्दी असून या संदर्भात आपण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळेजी यांच्याशी बातचीत करणार आहोत। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे काय सांगा? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 91वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पहाटे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पहाटे 4 वाजता पूजा विधिवत झाली आणि त्यानंतर ठीक 6 वाजता या लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाचं उद्घाटन होऊन लालबागच्या राजाचं दर्शन संपूर्ण भाविकांसाठी सुरू झालं आणि दरवर्षीप्रमाणे हा जल्लोषाचा मांगल्यमय आणि श्रद्धेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि भाविकांचा जो भक्तीचा महापूर इथे आलेला आहे तो बघून आमचं देखील मन म्हणजे भरून येतं की ही या भाविकांची लालबागच्या राजाप्रती असलेली जी श्रद्धा आहे ही आघात अशी श्रद्धा ही अमोघ आहे। हे शब्दात वर्णन करणं म्हणजे कठीण आहे आणि येणारा भाविक जो आहे हा केवळ मुंबई महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून येत असतो। अनेक असे भाविक आहेत ते परदेशातून येतात, लालबागच्या राजाचं दर्शन घेतात, काही वेळासाठी ते थांबतात आणि पुन्हा आपल्या घरी जातात। तर अशा प्रकारचा हा भाविक येणारा जो असतो तो लाखोंच्या संख्येने प्रतिदिन असतो। त्यामुळे येणाऱ्या भाविकांची त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे सोय करणं, दर्शनाची व्यवस्था करणं, रांगेंचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं, नियोजन करणं हे आमच्या मंडळाचं एक आद्य कर्तव्य आहे। यासाठी आपल्याला मुंबई पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मंडळाचे जवळजवळ 4 ते 5 हजार कार्यकर्ते दिवसरात्र यासाठी मेहनत घेत असतात। कारण संपूर्ण पोलीस प्रशासन असो किंवा महापालिका असो, मुंबई महानगरपालिका असो यांच्या सहयोगाशिवाय कुठलाही उत्सव हा पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांचं देखील अहोरात्रीची जी मेहनत आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांची, प्रशासनाची ही मंडळाला पूरक असते आणि त्या माध्यमातून आम्ही हा उत्सव अतिशय जल्लोषामध्ये साजरा करत असतो। किंबहुना या लालबागच्या राजाची जी अनुभूती आहे ही या भाविकांच्या मनामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे येणारा भाविक देखील या ठिकाणी येतो, लालबागच्या राजाचं मनमुराद असं दर्शन घेतो, एक वेगळी एनर्जी प्राप्त करतो, एक वेगळा आत्मिक आनंद प्राप्त करतो, प्रेरणा प्राप्त करतो आणि मनाशी पुढच्या वर्षी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी जरूर येईन या निश्चयाने आपल्या घरी जातो। नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर काल रात्रीपासूनच रांगा लागलेल्या होत्या, भाविक अनेक राज्यातून देशातून आलेले होते। त्याचप्रमाणे आता यंदा आपल्याला काय वाटतं किती भाविक येऊ शकता दर्शनासाठी आणि पुढच्या काही दिवसांमध्ये काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे का? दरवर्षीप्रमाणे असा अंदाज असतो की प्रतिदिन साधारण 20 लाख भाविक या ठिकाणी संपूर्ण लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। मुख्य दर्शनाची रांग आहे, त्यानंतर चरण स्पर्शाची रांग आहे। त्यामुळे अंदाजे 20 लाख जरी प्रतिदिन धरलं तरी 10 दिवसाला 2 करोड लोक किंवा 1.5 करोड लोकांच्या आसपास या लालबागच्या राजाच्या दर्शनाला ही भाविक येतील आणि येणाऱ्या उत्सव काळामध्ये आम्ही मंडळाचं 91 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे 91वं वर्ष आहे आणि 91 वर्षाची परंपरा आहे की मंडळ पान सुपारी समारंभ आणि सत्यनारायण महापूजा आयोजित करत असते। म्हणजे सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने विशेष निमंत्रित लोकांसाठी पान सुपारी समारंभ असतो आणि या पान सुपारी समारंभ जो म्हणजे असा आहे की आपल्या विभागातील जेवढे सामाजिक संस्था आहेत, जेवढे गणेशोत्सव मंडळ आहेत, सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत, या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं जातं, त्यांच्या विचारांची आदानप्रदान केली जाते, त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो, त्यांना यथोचित सन्मान दिला जातो आणि अशा या कार्यक्रमामध्ये मंडळ दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असते। यावर्षी मंडळाने आपल्या हिंदुस्थानसाठी आपल्या सीमेवर जे वीर जवान शहीद झाले त्या शहीदांच्या कुटुंबियांना इथे बोलवलं आहे आणि त्यांना एक अमाऊंट धनादेश देऊन आणि शौर्यचिन्ह देऊन त्यांचा सन्मान त्या कुटुंबियांचा करणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 72 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं आणि तो जो ऑलिम्पिक वीर आहे, जो विजेता आहे, आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे ते स्वप्नील कुसाळे यांचा देखील सत्कार या ठिकाणी मी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी हा जो कार्यक्रम आहे 12 सप्टेंबरला संध्याकाळी 8:30 वाजता इथे आयोजित केलेला आहे, मंडपामध्येच बाजूला शामियाना घातलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी हिंदुस्थानचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे हे जे कार्यक्रम आहे हा सामाजिक ऋणानुबंधाचा कार्यक्रम आहे, सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून आपण आपल्या देशासाठी ज्या लोकांनी त्याग केला आहे, आपल्या देशाचे जे लोक गौरव आहेत, अशा पद्धतीने त्यांचा सन्मान करणं हे मंडळाचं कर्तव्य समजतो आणि तसे कार्यक्रम आम्ही राबवतो। गेल्या वर्षी इर्शाळवाडीची घटना घडली होती। इर्शाळवाडीवर
म्हणजे त्या कुटुंबावर काळाचा आघात झाला आणि 54 कुटुंब इर्षावाडीच्या दुर्घटनेमध्ये म्हणजे लँडस्लाईडच्या दुर्घटनेमध्ये म्हणजे निराधार झाली. त्यांच्यातले अनेक कर्ते पुरुष, लहान मुलं हे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. तर त्या मुलांना, जे निराधार मुलं होती, जे कुटुंब होतं, या मुलांना गेल्या वर्षी आपण इथे बोलवलं. त्यांना आपण 50,000 रुपयाचा धनादेश दिला. जे छोटे लहान मुलं होते त्यांच्या नावे आपण फिक्स डिपॉझिट केले आणि त्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून त्यांच्या सांत्वनाला म्हणजे त्यांचं सांत्वन करून त्यांच्या दुःखाला फुंकर घालायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने सामाजिक कार्य मंडळ उत्सवाच्या माध्यमातून राबवित असतं. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केलेली आहे. तर आपण बघू शकता कशा पद्धतीने या पुढील काही 10 दिवसांमध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जाणार आहे. तसेच ऑलिम्पिक विजेता अभिजित कुसरे आहे, त्याचा सत्कार देखील या ठिकाणी होणार आहे. कॅमेरा पर्सन अजयसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.